आणि त्याच्या 28 मित्र आणि ते दोन दोन मुख्य मित्रांची नावं दिली होती, फोन नंबर दिले होते. तू दुसरं बोल काहीतरी. तिला तर असं दिलं काय होतं अरे आपलं कसलं काम करणारा माणूस आता इथं कंपनीमध्ये काम करताना माणूस मिळलं तर काय मग कंपनीचं बॉस जेवढं कंपनीच्या ह्याच्यामध्ये असतं तेवढंच लोक सारखं पण देतात. सुभाष आपको फोन उठलो आहे नंबर आहे. कपडे बदल किती वाजता जाणार सेम टाइम सगळे आपण खाली तुझ्या ब्रशची अवस्था कशी जाते. मला असं म्हणायचं होतं एका वेळेस तू जायचं असं तुमच्याकडे बराच वेळ आहे. तुम्ही आता नाही जाऊ शकत. एक मिनिट जाऊ शकता. तुमच्याकडे बराच वेळ आहे. 5:30चा फ्लाईट आहे. आता वाजले किती बाहेर पडलं दूर आहे ना. तुम्ही जरी आत्ता गेला नंतर डायरेक्ट एअरपोर्टला वगैरे जाऊ स्वतःचं तिकीट स्वतःला ठेवा तेच सांगतो हॅलो मी जाणार आहे म्हणजे मी ह्यांना घेऊन नाही जाऊ शकत ना. माझ्याबरोबर जर दुसरं कोण जाताना असेल एअरपोर्टला जाणार तर ह्यांना कसं घेणार. आता ते मला थोडी माहिती कारण बोलिये मॅडम. एअरपोर्टला ड्रॉप करतो नाही नाही मेरा कोई नंतर तुम्हाला जरा एकट्याला यायला जमणार आहे का. आतमध्ये यायला जमणार आहे का एकट्याला माहिती आहे का काउंटर तिथे स्टाफचं तुम्ही लोक असणार नहीं समझता ये इसलिए मैं समझती नहीं लगती. सकाळी बोलू द्या मग तुम्ही त्या केकचं किती वेळा समजते जे लोक मला नाही समजत आहे ते मला नाही समजत. मला प्रॉब्लेम नाही तुम्ही जावा पण नंतर मी इथून काय होतं काउंटरवरून गेटवरून काउंटरवरून गेट ते पळत बसणार. मी आता काम झालं ते फॉर्म लास्ट टाइमला पण असं गेलं विसरलं ते नाही ते काय एवढं इम्पॉर्टंट आहे का. इम्पॉर्टंट आहे काय तुम्हाला नसेल पण मला आहे. अरे तुम्हालाच काय पॉइंट्स मध्ये इम्पॉर्टन्स आहे ते सांगा. ते इन्कम टॅक्सला ते जातात ना फॉर्म 16 फॉर्म 16 75 म्हणतात इन्कम टॅक्स लागत नाही.
त्यांना नील इन्कम टॅक्स भरायचा आहे. नाही इन्कम टॅक्सची कुठलीही प्रोसेस होत नाही. तुम्हाला माहित नाही का 70 एज नंतर इन्कम टॅक्सला नाही होत काहीच. अनलेस तुम्ही कुठल्या कंपनीचे मालक किंवा नाही डायरेक्टर नाही कोण विचारतो तुमच्या कंपनीला कोण विचारणं झालं यांच्या डायरेक्टर टर्नओव्हर काय आहे तुमच्या कंपनीचं कॅपिटल इन्कम तुम्हाला ते स्वतःच नाही माझं मला स्वतःच्या मी करतो. हो पण तुम्ही अशा गोष्टींसाठी तुमची एनर्जी वेस्ट करताय जी काय युजच नाही. हे जवळजवळ 2 ते 4 वर्ष तुम्ही काय करताय तुम्हाला पटतं ते पण ती गोष्ट उपयोगाची तर असली पाहिजे. त्याचा काय उपयोगच नाही तर त्याच्या मागे एनर्जी खर्च करून काय उपयोग. एकदा सिव्हिल चेक केला 25,000 ते झालं. एक 500 रुपयाच्या चेकसाठी 3,000 रुपये जोडलं बसलं. चेक बाउंड झालेला एवढे कसले इन्कम टॅक्स व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन व्हॉट्सअपचे मेसेज 2025चा मेसेज पाठवून मी तिकडे जाऊन तिथं आपण माझी पप्या आई आणि बाप तुझ्याबद्दल किती हे आहे अलर्ट पण नाही की तुझा फक्त विषय असला पाहिजे. सिटी स्कॅनला जाणारी बाई पण म्हणते की जा आधी LIC ला जाऊन या मग मी जाते का तर बाजूला झालं. आता आपलं सिटी स्कॅन आहे बाबा आपलं एवढं ह्याचा प्रश्न आहे कारण का ते आपल्या डोक्यावर एवढं मोठं आहे त्या एका चुकीमुळे सगळं अख्खं हे चेंज होतं. आजच्या तारखेमध्ये प्रत्येक गोष्ट लगेच त्या सिव्हिलच्या मेंटेन करून ते खराब करून येण्याचा अर्थ नसतो. आता आपण या सगळ्या गोष्टी करणं आणि हे करणं गरजेचं आहे का कारण त्याला आपलं वगैरे ते आहेच ना विचार त्यांना ते सांगतो तुम्हाला काही गरज नाही म्हणजे त्या गोष्टीची काही प्रॉब्लेम नाही. आता ते सगळं करून त्याला कारणच झालं त्याचं त्यांचं मला मेसेजच येत नाही ना हो तेच तर प्रॉब्लेम आहे. आधी सगळे मेसेज मला नाही त्यामुळे तुमचा काही संबंधच नाही त्या गोष्टीशी. मेसेज मला यायचे माझं सगळं जे काय असेल ते मी बघायचो आणि तुम्हाला मेसेज यायला लागल्यापासून प्रॉब्लेम हा झाला की मला कळतच नाही की काय होतं आहे. मेसेज तुम्हाला जातो स्टेटमेंट ठीक आहे ना स्टेटमेंट तर मिळू शकते पण आधी कसं की दर मेसेज कधी 10 तारखेला आहे परत जर काय कुठे ते करताय 2025 आता 10 तारखेला मेसेज ते पुढच्या वर्षी 10 तारखेला आणि मग तेव्हा ते लगेचच आणि मग आपण कुठल्या अशा जागेवर असलो ह्यांची पिढी